त्यावर आपण नक्की आज चर्चा करणार आहोत. चर्चा याकरता शेतीबद्दल काहीतरी माहिती तुम्हाला देण्याची ही संधी आहे. पण मी शेती शिकवायला आलोय का तुम्हाला? कदापि नाही. शेतीबद्दल तुम्हाला सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे. कोणती जात किती दिवसांची आहे, किती उत्पन्न देऊ शकते, मी त्याकरता काय करायला पाहिजे. मी फक्त एक गोष्ट तुम्हाला आज सांगायला आलोय. जगामध्ये काय चाललंय आणि आपलं काय चाललंय इथे, हे सगळ्यात गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून आपण काय आज ट्रम्प तात्यांनी जे आपल्यावर टेरिफ लावलेलं आहे त्याबद्दल आपण आज चर्चा नाही करणार. इम्पोर्ट ड्युटी किती, एक्सपोर्ट ड्युटी किती, याबद्दल जे आज युद्ध चाललंय त्याबद्दल आपण चर्चा नाही करणार. पण आज शेतीशी निगडीत आपण आहोत, शेती व्यवसायात आपण आहोत. शेती व्यवसाय, शेती हा व्यवसायच आहे ना? आहे का? आहे. पण त्याला आपण व्यवसायासारखं बघतच नाही. शेतीचा हा व्यवसायच केला पाहिजे. जागतिक स्तरावर काय घडामोडी घडतात, आपण काय करतोय, पारंपरिक शेती आपण कशी करतोय, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. भारतामध्ये जे काही कोठार बनलेले आहेत, गोडाऊन आपण ज्याला म्हणतो, दरवर्षी आपण एकसारखी पिकं तयार करत राहतो. पण कधी हा आपण लेखाजोखा घेत नाही. भारतामध्ये पुढील 3 वर्ष जरी तुम्ही गव्हाचं उत्पादन नाही घेतलं ना, तरी भारताला एक दाण्याची पण गव्हाची कमतरता जाणवणार नाही, एवढा गहू आपल्याकडे पडलाय. पण आपण गहूच लावायचा आणि मग तो MSPनी विकत घ्यायलाच लावायचा. अरे तो एक्सपोर्टच होत नाही, आपल्याकडे ॲडिशनल पडलेला आहे. 3 वर्ष आपण पूर्ण भारतातल्या 150 करोड लोकांना खाऊ घालू शकतो एवढा गहू आपल्याकडे पडलेला आहे, एवढा तांदूळ आपल्याकडे पडलेला आहे. पण आपण त्याचंच पुन्हा पुन्हा उत्पादन घेऊन त्याच्यावर सरकारवर प्रेशर घालून MSP त्यावर तुम्ही परचेस करा, नाहीतर आम्हाला जास्त द्या. कुठनं देणार आहे याचा कधी शेतकरी विचार करत नाही. याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या गोष्टीची जागतिक लेवलला मागणी आहे त्या गोष्टींचं जर आपण उत्पादन केलं तर निश्चित रूपामध्ये आपल्याला मागणी राहील.